आनंद रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय. रेकॉर्डिंग होईल का चालू आता? हां, हां. आत्मरूप गणेशु केलिया समरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री सद्गुरुची ते नमस्कारुनी आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आपला कालचा पॉइंट होता की एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही, यासाठी वर सांगितलेल्या दोन्ही विशेषणाने युक्त अशा सद्गुरूला शरण जावे. याच्याविषयी म्हणले एक तुम्हाला दृष्टांत सांगतो. गुरु म्हणतात, गुरुची लक्षणं काय आहेत? ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय आणि दयाळू. आता ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, स्वत्रिय म्हणजे काय, दयाळू म्हणजे काय? आता दयाळू म्हणलं की कळतं आपल्याला, आहे का नाही? दयाळू शब्दाचा अर्थ कळतो, पण स्वत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. तर त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत सांगितलेला आहे. स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. स्वदेशी म्हणजे स्वतःच्या गावाला जाणाऱ्या, स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. म्हणजे एक मनुष्य काही दिवसापूर्वी जसा की बाहेरगावी जातो, 15-20 वर्ष जातो आणि मग 15-20 वर्षाच्या नंतर परत आल्यावर तोपर्यंत प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या नदीचं पात्र ज्यादा पाऊस पाणी पडल्यामुळं पाणी जास्त आलेलं आहे आणि त्याला 10-12 वर्षापासून तो रस्ता माहीत नाही आणि परत आल्याच्या नंतर मग त्याला असं वाटतं की आता आपण इथून जायचंय, पण आता इथं पाणी किती आहे, कमी जास्त हे त्याला माहीत नाही. हमेशा त्याची जाण-येणं नसल्यामुळं पलीकडं कसं जायचंय, तर त्या नदीच्या काठावर एक आंधळा बसलेला होता, आंधळा. मग आता त्या आंधळ्याला विचारलं, की "बाबा इथून आता पलीकडं कसं जायचं?" पण त्यांना असं वाटलं, की हा आंधळा म्हणजे डोळे होते, पण त्याला दिसत नव्हतं. मग तो म्हणला, "काय करा, माझ्या खांद्यावर बसा आणि आता माझ्या खांद्यावर बसून तुम्ही काय करा, मी तुम्हाला पलीकडे नेऊन सोडतो." आता तुम्ही सांगा, आंधळ्या माणसावर विश्वास बसतो का हो? तर श्रोत्रिय हा आंधळा आहे, ध्यानात ठेवा. श्रोत्रिय म्हणजे त्याला शास्त्राचं ज्ञान आहे, पण त्यानं परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेतलेला नाही. म्हणून तो म्हणतोय, की माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला नदीच्या पलीकडे पोहोचवितो. आता मला असं वाटतं, की आपल्यापैकी कोणाला जरी असं एखादा आंधळा भेटला आणि त्याच्या खांद्यावर बसून पलीकडे जायचं म्हणल्यावर आपला भरवसा बसेल का? तसं श्रोत्रिय म्हणजे शास्त्र ज्याला माहिती आहे, तो पोथी सांगतो, पुराण सांगतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो. वाटेल त्यावेळेस तो बोलून दाखवितो, त्याला शास्त्राचा अभ्यास आहे. पण त्यानं ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला नाही. म्हणून त्याला श्रोत्रिय असं म्हटलेलं आहे आणि श्रोत्रियालाच आंधळा असं म्हटलेलं आहे. मग त्याला शास्त्र पाठ आहे, सगळं प्रवचन, कीर्तन सगळंच पाठ आहे, फक्त देवाचा अनुभव नाही. त्याला काय म्हणायचं? श्रोत्रिय. आणि अशा मनुष्याच्या खांद्यावर बसून आपण त्याच्या पलीकडे पार जाऊ शकतो का? मग याचा विश्वास बसला नाही त्या आंधळ्यावर, की आपल्याला नदीच्या पलीकडं पोहोचवेल म्हणून. मग दुसरा एक तिथे शेजारी थोडंसं काही अंतरावर तिथंच एक पांगळा बसलेला होता, पांगळा. आता पांगळ्याचा अर्थ आहे, की तुम्ही सांगा, पांगळा मनुष्य नदीच्या पलीकडे गेलेला असतो का? नसतो. त्याला जरी खाणाखुणा माहिती असल्या, तरी पण तो पलीकडे जाऊ शकत नाही. त्याला पायच नाहीत. त्यानं ब्रह्मस्वरूप पाहिलेलं आहे, पण कशा पद्धतीने जावं हे त्याला माहीत नसल्या कारणानं. मग तो म्हणतो, "मी सांगतो तसं करा. इथून 20 पावलं जा, तिथून पलीकडं 30 पावलं जा, पुन्हा इकडं 10 पावलं वळा आणि असं पलीकडे जा." आता तुम्ही सांगा, याच्यावर भरोसा बसतो का आपला? बसत नाही. म्हणजे आंधळ्यावर आणि दोघांपैकी एकावर जरी विश्वास ठेवला, तरी बी चालत नाही. कारण आता आंधळ्याला तो खांद्यावर बसून चला म्हणतोय.
पांगळा खाना-खुणा सांगून तो म्हणतोय पलीकडे जा, तर आंधळ्यावर आणि पांगळ्यावर विश्वास बसत नाही. त्याप्रमाणे मग तिसरा एक मनुष्य आला. तो दूधवाला होता. रोज दुधाची ने-आण करणारा आणि मग ते दूधवाला आंधळाही नव्हता आणि पांगळा पण नव्हता. हा दृष्टांत आहे, ध्यानात घ्या. तो दूधवाला आंधळाही नव्हता आणि पांगळाही नव्हता. त्यानं सांगितलं, "माझ्या मागोमाग या. तुम्हाला मी पलीकडे नेऊन पोहोचवतो." आता याला कळलं, की बाबा या आंधळा बी नाही आणि पांगळा पण नाही. आता आंधळा नसणारा, पांगळा नसणारा जो दूधवाला आहे, त्या दूधवाल्याच्या बरोबर आणि याचा विश्वासही बसला, की रोज दुधाचं ने करतोय बाबा ह्या नदीच्या पलीकडे जातोय. त्याच्यावर 100% विश्वास बसला आणि मग त्याच्याबरोबर गेला, तर तो नदीच्या पार झाला पलीकडे. दृष्टांत संपला. दृष्टांताचा सिद्धांत असा आहे, की या शास्त्रामध्ये जर एखादा श्रोत्रिय जर गुरु भेटला, शब्द आहे श्रोत्रिय. श्रोत्रियाला काय भेटला? गुरु जर भेटला, तर तो श्रोत्रिय असा जर गुरु भेटला, तर तो कसा आहे म्हणून सांगितलं, की तो आंधळा आहे. आता त्याला आंधळं का म्हटलेलं आहे श्रोत्रियाला? त्याला तर सर्व शास्त्राचं ज्ञान आहे. तो प्रवचन करतो, तो कीर्तन करतो, तो पुराण सांगतो, तो धार्मिक यात्रेला जातो, सर्व काही कार्य करतो. पण त्याला आंधळा म्हटलेला आहे, आंधळा. श्रोत्रियाला आंधळा म्हटलेला आहे. का म्हटलेला आहे? तर त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नाही आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव नसल्यामुळं त्याला आंधळा असं म्हटलेलं आहे. तो सर्व काही बोलून दाखवतो. प्रमाण सांगतो, ओव्या सांगतो, पुराण सांगतो, शास्त्र सांगतो, सगळं सांगतो, पण अनुभव सांगत नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? श्रोत्रिय म्हटलेलं आहे. अशा श्रोत्रिय गुरूच्या नादाला लागलं, तरी सुद्धा आपल्याला ज्ञान होत नाही असं पंचीकरणामध्ये, विचारसागरामध्ये हे सर्व त्यांनी लिहून ठेवलेलं आहे साधू संतांनी. हे आपल्या मनचं नाही. आता जर आपण असं म्हणायला गेलो, एखादे कीर्तन करणारे पटीचे महाराज आहेत, मठाधिपती आहेत आणि त्यांना जर आपण म्हणलो, की हे आंधळे आहेत म्हणल्यानंतर ते बरं वाटेल का त्यांना? पण शास्त्रामध्ये ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असे 3 गुण संपन्न जे असतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. या ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. मग आता या श्रोत्रियाच्या जर नादाला लागलं, तर तो प्रमाण नुसतं सांगेल आणि आपल्याला फक्त अपरोक्ष ज्ञान होईल, ध्यानात ठेवा. श्रोत्रिय गुरूच्या नादाला लागलं तर परोक्ष ज्ञान होईल, परोक्ष. श्रोत्रिय गुरूच्या जर नादाला लागलं तर परोक्ष ज्ञान होईल आणि परोक्ष ज्ञानानं त्याला म्हणतात सांघिव ज्ञान, ऐकीव ज्ञान, की देव असा आहे, देव तसा आहे, देव निर्गुण आहे, निराकार आहे. शब्दानं तो सर्व काही बोलून दाखवेल, पण अनुभव आणून देता येणार नाही. म्हणून आपण ध्यानात ठेवायचं, की शास्त्र म्हणतंय, की नुसत्या श्रोत्रिय गुरूच्या नादाला लागू नका, तो आंधळा आहे. मग असणार दुसरा आहे ब्रह्मनिष्ठ. आता काही महाराज लोक बघा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माचा अनुभव आणून देतात, पण प्रमाणानं सांगत नाहीत. त्यांना शास्त्राचा अभ्यास नसतो आणि शास्त्राचा अभ्यास नसल्यानंतर मग आपल्याला ते आपल्या शंका जात नाहीत. आपल्याला प्रमाणासंभावना, प्रमेय संभावना वगैरे अशा निर्माण होतात आणि असंभाव निर्माण झालेल्या त्या शंका आपल्या दूर होत नाहीत. आणि त्या शंका जर दूर नाही झाल्या, तर आपला विश्वास बसत नाही. म्हणून ब्रह्मनिष्ठ त्याला पांगळा म्हटलेला आहे, ब्रह्मनिष्ठला पांगळा. त्याला शास्त्ररूपी पाय नाहीत. त्याला शास्त्ररूपी पाय नाहीत. त्याच्यामुळं श्रोत्रिय म्हणजे शास्त्रसंपन्न म्हणजे शास्त्रामधलं कुठलंही प्रमाण घेतलं तरी त्या प्रमाणाचा अर्थ कळत असणारा किंवा त्या शास्त्रांचा अभ्यास असलेला त्याला श्रोत्रिय असं म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या परमात्म्याचा अनुभव आहे, पण त्याला शास्त्र कळत नाही किंवा शास्त्र सांगता येत नाही किंवा प्रमाण देता येत नाही.
तर म्हणून असा श्रोत्रिय शास्त्राचा अभ्यास असलेला आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माचा अनुभव असलेला आणि पुन्हा हे 2 जरी गुण असले तरी आणि त्याला दुसऱ्याला सांगण्याची इच्छा होत नाही किंवा दुसऱ्याला सांगत नाही. तर परोपकार करायचं माहीत नाही. तो दयाळू वृत्तीचा नाही तर आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून स्वप्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असा 3 गुण संपन्न सद्गुरू जर भेटेल, तर मग आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येण्याला काहीच वेळ लागणार नाही. काही वेळ लागणार नाही म्हणजेच ते तुम्हाला कळेल, पण आता शास्त्र शिकायचं म्हणलं तर वेळ लागतच असतो. ज्या तुम्ही स्वरूपाचा अनुभव घेतला चिंतनामध्ये, त्या चिंतनाचा अनुभव शास्त्रामध्ये आहे की नाही? साधू संतांनी सांगितलंय की नाही? मग आपल्याला आपल्या गुरूनं अनुग्रह दिला, नाम दिलं. हे नाम कुठं आहे? आता हे नाम कुठं आहे? तर 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. अहं ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म असे 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. 4 वेदांची 4 महावाक्य त्याच्यापैकी आपलं अहं ब्रह्मास्मी आणि तत्त्वमसि या महावाक्यानं आपल्याला शास्त्रामध्ये समजून सांगितलं जातं. तर असे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू असे सद्गुरू जर आपल्याला लाभले, तर आपल्याला आत्मस्वरूपाचं म्हणजे तुम्ही कोण आहात आणि देव कोण आहे, तर तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान तुम्हाला होतं आणि तुम्ही मुक्त आहेत असं कळत असतं. याच्यासाठी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू अशा पद्धतीचा आपण गुरु करावा. असं हे शास्त्र आपल्याला सांगतंय. तर असा सिद्धांत आहे, हे ध्यानात घ्या. तर या सिद्धांतापुढं मग आता ते म्हणले, गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे. आता गुरुला शरण जायचं असल, तर त्यासाठी त्यांनी प्रमाण सांगितलेलं आहे. काय प्रमाण आहे? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. गीता अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक 34. तर आपल्याला ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू जर असे गुरु मिळाले, तर तशा गुरूंना काय करावं म्हणतात? तर त्यांना शरण जावं असं म्हणतात. आता इथे नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आता आपण शरण जातच नाही आपण शरण. आता काय झालंय कलियुगामध्ये गुरुला गरज आहे ज्यादा प्रमाणामध्ये. एकतर शिष्य म्हणलं तर कमीपणा वाटतो. गुरु करायचा म्हणलं तर कशासाठी गुरु करायचा? आपल्याला देवानं काय कमी केलंय? आपल्याला सगळं आहे. धन आहे, संपत्ती, घर आहे, दार आहे, बायका आहेत, पोरं आहेत, सगळं आहे आपल्याला. आणि मग आपण काय करायचंय? गुरुला काय शरण जायचंय मग? गुरुला शरण. आता गुरुला गरज आहे, की बाबा तुम्हाला हे कळावं. आता जर गुरुला गरज नसती, तर सगळे नसते काही जॉईन झाले. बघा ना आता किती दर दिवशी ऐकून सुद्धा जर जॉईन होत नाहीत आणि जर जॉईन होऊन जर तुम्ही केलेला अभ्यास जर दिलेला तुम्ही अभ्यास करत नसतान, तर गुरुलाच गरज आहे असं म्हणावं लागेल. आणि कितीही जरी गुरुला गरज असली आणि जर तिकडून जर गरज नसेल, तर ती विद्या प्राप्त होत नाही. मग विद्या जर प्राप्त व्हायचं असेल, आपल्याला जर काही कळावंसं वाटत असेल, आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपलं स्वरूप म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे. हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, तर त्याला त्याला आवड लागते, आवड. आणि आवड असेल तर सवड असते. आता आवडच नसेल तर सवडच नाही ना हो. नाचता येईना अंगण वाकडं. हो, आता येतच नाही नाचायला तर मग आता काहीतरी सांगायचं इथं बरोबर नाही, इथं अंगण बरोबर नाही. त्याला डेकोरेशन लागतं म्हणे आम्हाला नाचायला वगैरे. आता इथं नाचायला येत असलं का, ते कुठं पण नाचू शकतो. वरातीमध्ये काही हे नसतं तिथं, आहे का नाही? रस्त्यानेच नाचत असतात. पण हे ध्यानात घ्या, माय-बापाहो, ही विद्या तुम्हाला बार-बार कोणी सांगणार नाही. ही विद्या कळत नाही. ही विद्या जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्याला, ही विद्या अधिकार असणाऱ्याला, ही विद्या ज्यानं अधिकार संपन्न केलेला आहे, जो अधिकार संपन्न झालेला आहे, आत्मनात्मविवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा.
या लक्षणं आपल्याकडे अंगी बाणली पाहिजेत आणि ही लक्षणं अंगी बाणून त्या साधू संतांच्या मताप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आता साधू संतांच्या मताप्रमाणे जर नाही चाललं, म्हणून साधू संत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आता बाबासारखे महात्मे आम्हाला भेटले म्हणून हा अट्टहास आहे एवढा. नाहीतर हा अट्टहास कोण करेल? कशाला करेल अट्टहास? की जे आमच्या बाबाने आम्हाला प्राप्त करून दिलं, तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे पोहोचण्याचं काम, जे मला मिळालेला संदेश, जे मला माझ्या बाबाने प्राप्त करून दिलेलं आहे प्राप्ताची प्राप्ती. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे परब्रह्म, आत्मस्वरूप हे प्राप्तच असतं, पण आपल्याला प्राप्त असून सुद्धा आपल्याला भ्रम होतो भ्रम. तर ते भ्रम कसा होतो माहिती आहे का तुम्हाला? कानावरच पेन्सिल असते. कानावर पेन्सिल आहे, पण कारागीर इकडं-तिकडं धुंडीतोय. आणि मग जवळ बसलेले माणसं सांगतात, की पेन्सिल तुमच्या कानावर आहे. आता पेन्सिल हरवली होती का? तर पेन्सिल हरवली नव्हती. तर त्या कारागिराला भ्रम झाला होता, की पेन्सिल माझी कुठे आहे? म्हणजे त्याला सापडत नव्हती. आता याच्याच कानावर याने ठेवली पेन्सिल आणि कशी सापडेल? इकडं-तिकडं धुंडून. एक मला वाटतं 5वी-6वी ला काहीतरी धडा होता एक, मामा की ऐनक माथे पर. आता त्याला नंबर लागलेला दिसत नाही वाचायला. तर मला पण दिसत नाही, तसं दिसत नाही आणि त्याप्रमाणे मग मामा की ऐनक माथे पर, ठेवलं ऐनक कुठं? माथ्यावर आणि इकडं-तिकडं धुंडीतोय. "अरे माझा चष्मा आण रे पोराहो इकडं-तिकडं. अरे मुक्ता माझा चष्मा आण. गीता चष्मा आण." आता चष्मा कुठं ठेवलाय? चष्मा ठेवलाय आपल्या माथ्यावर आणि तो धुंडीतोय घरामध्ये इकडे-तिकडे. सापडेल का आपल्याला? तर माय-बापाहो ध्यानात ठेवा. जसा भरम झालेला आहे तिकडं, की पेन्सिल कानावर ठेवतोय आणि दुसरीकडे धुंडीतोय. पेन्सिल सापडणार नाही. मग ती दुसऱ्यांनी सांगावं लागते आणि तेवढंच काम आहे बघा माझं. पेन्सिल तुमची कानावर आहे एवढं सांगायचं माझं काम आहे. किंवा माझा चष्मा हरवलाय, तर ते तुम्ही सांगू शकतात, की "महाराज तुमच्या डोक्यावरच चष्मा आहे, तुम्ही इकडं-तिकडं धुंडू नका." तर ध्यानात घ्या, तसं परब्रह्म स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप हे तुम्हीच आहात. मला फक्त भ्रम झालाय, की देव कुठे आहे? आणि देव आपण हुडकतो तीर्थयात्रा, चारधाम, ग्रंथामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये आपण कितीही, कधीही, कुठंही बाहेर जर हुडकू लागला, तर ती वस्तू तुमच्या जवळ असताना तुम्ही बाहेर हुडकण्याचा प्रयत्न करताय, तर ती वस्तू सापडणार नाही. म्हणून ती वस्तू, ते स्वरूप तुम्हीच आहात. हे असं ब्रह्मनिष्ठ, श्रोत्री आणि दयाळू असे असणारे जे गुरु असतात, ते तुम्हाला समजून देतात. प्राप्ताची प्राप्ती म्हणतात ह्याला. पेन्सिल प्राप्त आहे, पण प्राप्त आहे, पण हरवल्याचा भ्रम होतोय. ते प्राप्त करून द्यायचं काम दुसरा व्यक्ती करतोय. ऐनक आपलं म्हणजे चष्मा डोक्यावरच आहे. पण त्या हरवल्याचा भ्रम झाल्यावर दुसरा समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतोय, चष्मा तुमच्या जवळच आहे. आणि त्याप्रमाणे जे सच्चिदानंद स्वरूप आहे आणि ते तुम्हीच आहात. तुम्हाला कुठून हुडकून आणायचं नाही किंवा इकडं-तिकडं बाहेर धुंडायची गरज नाही. म्हणून मन मुंडा आणि मग धुंडा. मग ब्रह्मधुंडा. हां, तर आपलं मन आटोक्यात जर आणायचं असेल, आपण म्हणतो की आमचं मन आटोक्यात येत नाही. आमचं मन इकडं-तिकडं पळतंय. आम्ही या मनाला काय करावा? या मनाला जर तुम्हाला कंट्रोलिंग करायचं असेल, तर तुम्हाला श्वासामध्ये जे भगवंताचं भजन आहे, त्या श्वासाकडे लक्ष द्यावं लागेल. आणि त्या श्वासाकडे जर तुम्ही लक्ष दिलं,
तर मग तुमचं मन जेवढा प्राण म्हणजे श्वास कंट्रोलिंग करताल, तेवढं तुमचं मन कंट्रोलिंग होईल. आणि मन कंट्रोल झालं, तर मनाच्या बुडाशी किंवा अंतःकरणाच्या बुडाशीच परमात्मा आहे. आपण काय करतो, परमात्मा आपल्या जवळ आणि धुंडतो आपण बाहेर. तर परमात्मा बाहेर नसून जे तुमचं स्वरूप आहे आणि तेच परमात्मा आहे. म्हणून मग असणारं ह्या ब्रह्मनिष्ठ स्तोत्री आणि दयाळू अशा गुरुला शरण जाऊन काय करावं? तर त्यांना कसं शरण जावं म्हणतात? सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंध म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? विद्या कशाला म्हणावी? अविद्या कशाला म्हणावी? या आत्मा कोण आणि परमात्मा कोण यांची एकता कशी जाणावी? असे प्रयत्न असे प्रयत्न करावे लागतात म्हणतात. मग असणारे असे प्रश्न विचारून, त्या गुरूंची सेवा करून, त्यास प्रसन्न करून घेऊन, त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते बाजीवा समजावून घे. आणि तसे घेतले म्हणजे ज्ञानी, श्रोत्रिय व तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू, तो तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करील. तर हे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. गीता अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक 34. या श्लोकाचा असा अर्थ आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला असाच हे उपदेश केलेला आहे, की तुम्ही गुरुला शरण जाऊन मी कोण, आत्मा कोण, परमात्मा कोण किंवा गुरुला शरण जाऊन बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय वगैरे सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुरुला प्रसन्न करून घेऊन आणि त्यांना विचारली पाहिजेत, असं हा श्लोकाचा अर्थ आहे. तर ज्या अर्थी इहलोकातले आणि परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे या लोकातले आणि परलोकातले, या लोकातले म्हणजे मृत्यू लोकातले आणि परलोक म्हणजे तुम्ही त्याला कैलास घ्या, वैकुंठ घ्या, स्वर्ग घ्या. तर तिथं जरी असलं तरी आणि इथंही असलं तरी हे सर्व नाशवंत भोग आहेत आणि दुःख देणारे आहेत. त्या अर्थी उत्तम नाशरहित परम सुखमय श्रेय मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षू, त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रिय असून तो परब्रह्माचा अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्यास शरण जावे. तर असा ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय दयाळू जर गुरु असेल तर त्यांना जर शरण गेलं तर ते तुमचा जो आत्मा आहे तेच परब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे. ते तू आहेस, ते परब्रह्म तू आहेस असं सद्गुरू सांगतात. म्हणजे तुमचा आत्माच परब्रह्म स्वरूप आहे. आणि मग आपला आत्मा जर परब्रह्म स्वरूप असेल तर आपण काय करतो, सगळ्या देहाच्याच गोष्टी आपल्याकडे लावून घेतो. आता देहाच्या गोष्टी जर आपल्याकडे लावून घेतल्या तर मग असणारा हा देहच कशामुळे निर्माण झाला, तर तुमच्या आमच्या कर्मामुळे देह निर्माण झालाय. आता तुम्हाला सांगतो, आम्ही म्हणतो आमची लई गरिबी, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. अहो गरिबी कशामुळे आली? पूर्वजन्मी धर्मानं वागला नाही, अधर्म केला, अन्नदान केलं नाही, सत्कर्म केलं नाही आणि त्याच्यामुळं आता आम्हाला गरिबी आलेली आहे. आपल्याला अन्नदान करणे, ज्ञानदान करणे, सत्कर्म करणे आपल्याला नको वाटतं आणि मग ते जर नाही केलं तर परमात्मा कुठून देईल? आपली मागणी जी असेल ती मागणी पूर्ण होत असते. आपण दुसऱ्यासाठी काही केलं तर आपल्यासाठी परमात्मा काहीतरी देत असतो किंवा करत असतो. आपण दुसऱ्यासाठी काही करायची आपली इच्छा जर नसेल, तर आता तुम्ही बघा काही-काही लोकं, बरेचसे समाज मी पाहतोय, की त्यांना देवाशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचे कर्म असे असतात, की ते यज्ञ करतात, दान करतात, जप करतात, तीर्थयात्रेला जातात, अन्नदान करतात आणि मग ते मी केलं असं म्हणतात आणि मग असणारं ते मी केलं असं म्हणल्यामुळं त्यांना श्रीमंती प्राप्त होत असते. कारण परमात्म्याविषयी जर तुम्ही ₹1000 जर खर्च केला, तर परमात्मा तुम्हाला ₹1,00,000 उत्पत्ती करून देतो, ₹1,00,000. पण आता परमात्म्याची सेवा करून आपल्याला असं वाटतं, की
आपल्याला देवानं दिलं पाहिजे, पण कर्म केल्याशिवाय देत नाही परमात्मा. "देराहरी आणि पलंगावरी" अशी म्हण आहे, आहे की नाही? तर त्याप्रमाणे तो परमात्मा दयाळू आहे. परमात्मा तुमच्या कर्माची फलं आम्हाला देतोय, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. तोच परमात्मा ईश्वर रूपानं आपल्याला त्या आपल्या कर्माची फलं देत असतो. आणि म्हणून ते जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म आपण आहोत. आणि ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय दयाळू अशा गुरूला शरण जाऊन आपलं स्वरूप काय आहे आणि आपल्याला परमार्थ करायचा आहे म्हणजे वागायचं कळालं पाहिजे आपल्याला. आचरण शुद्ध असलं पाहिजे. आचार, उच्चार आणि मग धर्मप्रचार. नाहीतर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कुरडा पाषाण. मायबापावर चालत नाही. जे आपण कर्म करावा त्या कर्माचे साक्षीदार चित्रगुप्त असतात आणि ते चित्रगुप्त आपण केलेल्या कर्माचा लेखाजोखा ठेवीत असतात. यमधर्मापाशी गेल्यावर यमापाशी गेल्याच्या नंतर ते चित्रलेखानं काय लिहून ठेवलेलं आहे ते पाहिलं जातं आणि मग आपल्याला त्याप्रमाणे काय पाप असेल तर आपल्याला नीच योनीमध्ये जावं लागतं. पुण्य असेल तर स्वर्गालाही जाता येतं. परंतु माऊली ज्ञानोबराय म्हणतात, "पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरी, येऊ लागती माघारे मर्त्यू लोका." मग कुठेही जा, कसंही जा, मृत्यूलोकात गेलं तरी असणारं सगळं दुःखच आहे. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. स्वर्गामध्ये गेलं तर स्वर्गामध्ये नुसते भोग आहेत. अमृत प्यायला आहे, अप्सरा आहेत, सारे बाग बगीचे आहेत, ऐरावतसारखा घोडा आहे. सगळे असे ऐश्वर्य आहे. पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहू शकता. एसी लावलेली आहे, सगळ्या सोयी आहेत, सर्व खायला आहे, प्यायला आहे, सर्व काही तिथं मिळतं आहे. पण तुमच्यापाशी समजा एक 10,00,000 आहेत. ते 10,00,000 संपत नाहीत तोपर्यंत तुमच्याकडं सर्व प्रकारची सोय तुम्हाला त्या हॉटेलवाला देतो. ध्यानात घ्या. पण ज्या दिवशी बिल भरायला पैसे नसतील, त्या दिवशी तुम्हाला हॉटेलच्या बाहेर काढलं जातं आणि त्याप्रमाणे स्वर्ग सुख आहे. जोपर्यंत पुण्य आहे, तोपर्यंतच स्वर्गामध्ये राहता येतं आणि नंतर आपल्याला परत यावं लागतं आपल्याला मृत्यूलोकामध्ये. म्हणून आपण पापही करायचं नाही, पुण्यही करायचं नाही. त्या परमात्म्याला ओळखायचं आणि ते परमात्माचं जे स्वरूप आहे, तेच माझं स्वरूप आहे आणि ते 100% खात्रीशीर आहे. जे माझं म्हणजे जीवाचं जे स्वरूप आहे, जीवाचा जो लक्षार्थ आहे आत्मा, कुटस्थ. जीवाचा लक्ष्यार्थ म्हणजे तुमचा लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ आपल्याला कळाला पाहिजे. मग जीवाचा जो लक्ष्यार्थ आहे, तो आहे आत्मा किंवा कुटस्थ आणि ते कुटस्थ ईश्वराच्या लक्ष्यार्थाबरोबर ईश्वराचा लक्ष्यार्थ ब्रह्म आहे आणि म्हणून त्या ब्रह्माबरोबर आत्म्याचं आणि ब्रह्माचं एकरूपता आहे, असं सर्व साधू संत सांगतात. माझा का? आवाज मोठा होतोय का? आता असं आहे का? लय खराब येतोय. आता बघा बरं. आता येतोय का बरं? आता येतोय का? असं आहे का? आता बघा बरं. काय? हो, हो. आवाज माझा आता आता कसा येतोय बघा. आता आता बघा थोडासा कसा वाटतो आता आवाज? बघा आता.
ज्ञानेश्वर, आता आवाज होतोय का तसा? असं आहे का? आता हे इयरफोन लावलेला आहे किंवा ह्याला? ह्याच्यात तर काही नाही. आता इथं तर बरं. आता बघा बरं. म्हणजे आवाज खरखर करतोय का? येतोय का आता आवाज बघा? हं. काय म्हणतोय आवाज? साउंड क्वालिटी नॉट गुड. दाजी? अ, आता खरखरच होतंय का? नाही, त्याच्यावर नाही. आता बघा. येतोय का? आता कसा येतोय आवाज बघा आता? हं. हे का? हां, आता बघा बरं. आता काय होतं दादा? दादा आता आवाज येतोय का बराबर? नाही येत. मेत्रे दादा, आवाज येतोय का नाही? त्यांचाच आवाज बंद झालाय आता. हं? बोलून बघा. ते हेच लिंक हे ह्याचं का बंद झालंय का काय? कुठं राहतोस मग कसं ते पत्ता पाठवू शकतोस का? चालेल. हो काय झालं? नाही चालेल. बरं काय चाललंय शिवम? करा ना सुरू करू. हॅलो. हा येतोय का बोल आवाज? नाही येत. ना. कुठं होत? हा इकडे तेलगावला. बर बर. उद्याच्याला या मग दारूला तेवढं घेऊ करून. काय येतंय आमच्या हिच्याला आम्हाला देऊन टाका. अरे उद्या या म्हणलं. नाही जी येत आहे ती नावावर करून द्या. मी काय म्हणतो तू बाळाला विचारलं काय म्हणलं बाळा? त्याला काय विचारायचं या? आणि त्याला विचारायचं नसलं त्याला द्यायचं नाही का नाव? ओके मग ठीक आहे. मी काय हां. आता येतोय का बघा? असं आहे का? ते तुमचा आवाजच मला येत नव्हता. तर बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर मग अशा सद्गुरूला शरण जाऊन काय करावे म्हणले? तर त्यांच्या जवळ जाऊन खाली लिहिल्याप्रमाणे त्यास मुमुक्षुने प्रश्न करावे. जन्म मरण कशाने टळेल? हे दयाळू गुरु, या संसारात मला जन्ममरण प्राप्त होते ते नाहीसे कशानं होईल? म्हणजे मी नेमकं काय जप करू का तप करू का तीर्थयात्रा करू का यज्ञिक कर्मे करू का दुसरी कोणती साधने करू म्हणजे त्याच्यामुळं माझं जन्ममरण चुकेल? आणखी त्यावेळेला आपण कोण आहो अशा विषयाचा आपल्याशीच होईल तितका विचार करून त्याने मी कोण आहे असा प्रश्न सद्गुरूला करून हा स्थूल देह दिसतो तो मी का हे इंद्रिय मी असल का या देहातला मी प्राण मी आहे का मन मी आहे का अहंकार मी आहे का या सर्वांचा समुदाय जे दिसतो तो देह मी आहे? अशा प्रकारचा प्रश्न म्हणले त्यांनी गुरुला विचारावेत.
आता हे प्रश्न मला सुद्धा विचारता येत नव्हते गुरुला, असं मी कधी विचारलं नाही. कारण ह्याचं आपल्याला ज्ञानच नसतंय, तर काय फक्त देव कशानं प्राप्त होईल एवढं विचारलं होतं. फक्त देव आपण मला बी वाटायचं की देव म्हणजे आपल्यासारखाच एक आसन आणि आपल्याला कवा तरी भेट देईन असं वाटत होतं. पण आता देवाची व्याख्याच चैतन्य आहे. आता देव म्हणजे काय येण्याची जाण्याची वस्तू नाही, ते आत्मस्वरूप आहे आणि ते तुमचं आमचं स्वरूपच आहे. पण आपण देवाला हुडकायचं म्हणजे देव होऊनच देवाला ढूंढावं लागतंय, तेव्हा देव कळतंय बघा. देव काय असा कळण्याची गोष्ट नाही. तर असा प्रश्न सद्गुरूला करून हा स्थूल देह दिसतो तो मी, की इंद्रिय मी, का प्राण मी, का मन मी, का अहंकार मी, नेमकं काय याच्यामधलं, की या सर्वांचा जो समुदाय तो मी, या सर्वहून का कोणी मी निराळाच आहे, ते कृपा करून मला सांगावे असे म्हणावे. या प्रकारचे शिष्याचे जिज्ञासेचे प्रश्न ऐकून सद्गुरू जन्ममरण नाहीशी करण्याचा उपाय सांगतात. मग सद्गुरूला ज्यावेळेस असे शिष्यानं प्रश्न विचारले की मी काय करू, तीर्थयात्रा करू का, जप करू का, तप करू का, यज्ञाधिक कर्मे करू का, मग नेमकं कोणत्या, किंवा हे दिसणारा स्थूल देह मी आहे का, सूक्ष्म देह मी का, कारण देह मी का, याच्यामधला इंद्रिय एखादं मी असन का, प्राण मी आहे, मी नेमकं कोण आहे, मग माझं स्वरूप काय आहे ते मला समजून सांगा. त्यावर सद्गुरू ते सांगतात की बाबा, हे सद्गुरू म्हणतात, हे मुमुक्षु तो आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाण, म्हणजे आपण स्वतः सच्चिदानंद रूप आहोत. तर सद्गुरू म्हणतात की स्वतःचा अवघं स्वरूप कळून घ्या, म्हणजे मग तुम्हाला देव कळेल. मग ते म्हणतात की बाबा सच्चिदानंद स्वरूप आहात तुम्ही, तर ते मग देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांचा साक्षी असा प्रत्येगात्मा आहात. मग तुम्ही देहाचे, इंद्रियाचे, प्राणाचे, मनाचे, बुद्धीचे आपण काय आहोत, साक्षी आहोत. कारण ज्या वस्तू कळतात त्या वस्तू वेगळ्या असतात आणि कळणारा वेगळा असतो. मग आपण द्रष्टा आहोत, आपण साक्षी आहोत. तर आणि देहांद्राधिकच आपण नसून, देह आपण नसून, इंद्रिय आपण नसून, देहाचे वर्ण सर्माधिक धर्म व इंद्रियाचे आद्य बादिरातिक धर्म हे दोन्ही आपल्या स्वरूपात नाहीत. म्हणजे देहाबद्दलच्या गोष्टी स्वरूपामध्ये नसतात आणि स्वरूपावर हे सर्व होते आणि जातंय, पण हे भ्रम आहे. मगच तुम्हाला सांगितलं की हा अध्यास आहे, भ्रम आहे. पण हे असलं लागलीच झटकीने आपल्याला कळलं अशातला प्रकार नाही. हे कळायसाठी जसं संसार पूर्ण करण्यासाठी आपण जन्मजन्मी जन्म घेतला आणि संसार केला पण पूर्ण नाही झाला. संसार अपूर्णच असतो, फक्त परमार्थ पूर्ण होतो. एकदा का परब्रह्माचं ज्ञान झालं तर परमार्थ करायचं संपत असतं, पण संसार कधी संपत नाही. संसार जर संपवायचा असेल तर आपल्याला आपलं स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला समजून घ्यावं लागेल, कळून घ्यावं लागेल. म्हणजे आपलं ज्या वेळेस आपलं स्वरूप कळेल आणि त्याच वेळेस आपल्याला आपण आत्मस्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप ब्रह्मरूपानं एकच आहोत, हे ज्यावेळेस दृढ अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेस ही सगळी गोष्ट कळत असते. आणि ही कळायला जसं की शेतामध्ये तुम्ही आता या खरीपाच्या पेरण्या केल्या, ते पीक निघायला जेवढं दिवस लागतंय, म्हणजे समजा साधं नाशिवंत अन्न आहे ते आपल्याला जर बनवायचं असेल तर ते, किंवा आपल्याला वर्षभर आपलं भागायचं असेल तर आपल्याला एवढं कष्ट करावं लागतंय आणि त्यावेळेस आपलं एक वर्ष सुखानं जातंय. तर ह्या अनंत जन्माचा असणारा हा संसार जन्मायचा आणि मरायचा आपल्या पाठीमागं लागला आणि मी केलं, माझ्यामुळे झालं, देहच मी असं मनुष्य म्हणतो. आणि मग त्यांनी करून ठेवलेलं हे जर संपवायचं असेल तर परब्रह्म स्वरूपाचं म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप आपण ओळखल्याशिवाय ह्याचं खंडन होत नाही किंवा खंडित होत नाही. म्हणून म्हणले ते आपण शुद्ध चैतन्य आहो असे ज्ञान जेव्हा तुमच्या ठिकाणी दृढ होईल त्याच वेळी तुमचं जन्ममरण टळेल, निवृत्त होईल, हे अगदी प्रमाण सिद्ध आहे. म्हणजे कशानं जन्ममरण टळतंय, तर आपल्या स्वरूपाचं म्हणजे मी कोण आहे ह्याचं ज्या दिवशी तुम्हाला खात्रीशीर ज्ञान होईल त्या दिवशी तुमचं जन्ममरण टळलेलं असेल. याचे स्पष्टीकरण करणारे अनेक वचने श्रुतीत आहेत, त्यापैकी काही पुढील अर्थाचे आहेत. ज्ञानानेच मोक्ष होतो. बघा त्यांचं एक हेच आहे, त्यांनी सांगितलंय की ज्ञानानंच मोक्ष, दुसऱ्या कुठल्याही कारणानं मोक्ष होत नाही. यज्ञ केल्यानं होत नाही, चार धाम केल्यानं होत नाही, तप केल्यानं होत नाही, जप केल्यानं होत नाही, काहीच केल्यानं होत नाही.
मग आपल्याला काय करावं लागेल तर ज्ञानानेच मोक्ष होतो. त्या आत्म्याला जाणूनच जीव मृत्यूच्या तडाख्यातून सुटून मोक्ष पावतो. ज्या वेळेस आपल्याला आत्मस्वरूपच जाणता येतंय किंवा हे स्वरूपच मी आहे किंवा माझं स्वरूप आहे असं ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी मोक्ष म्हणजे आयता असतो. मोक्ष म्हणजे मुक्तच असतो. हे मोक्ष वगैरे आणण्याची गोष्ट नाही. आणि बंधन सुद्धा आपणच प्राप्त केलेलं आहे, आपल्याला कशानं बांधलेलं नाही. तुम्ही जर थोडासा विचार केला, बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला तर तुम्हाला कोणत्या वस्तूनं बांधलेलं आहे ते आम्हाला सांगा. तुमचं घर आहे त्या घरानं बांधलं का तुम्हाला? तुमच्याकडे संपत्ती त्या संपत्तीनं तुम्हाला धरून बसली का संपत्ती? का तुम्ही धरून बसला त्या संपत्तीला? त्या घराला, दाराला, संपत्तीला, सर्व जे दृश्य दिसतंय त्या दृश्याला तुम्ही धरलंय का दृश्यानं तुम्हाला धरलंय? ध्यानात घ्या. दृश्यानं आपल्याला पकडलेलं नाही, आपणच दृश्याला पकडलेलं आहे. आणि जे दिसतंय ते दृश्य माझं आणि जे दिसतोय तर देह हे दृश्य मी, हे असं आपल्याला झालेलं आहे. म्हणून अहम ममतेच्या लवड सवडी न माते पावतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाच्या ढवळती ठेली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अहंता ममतामुळेच आपल्याला जन्म मरण येते असं माऊली ज्ञानोबा या ओळीच्याद्वारे सांगतात. म्हणून ते म्हणले ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही इत्यादी. तसेच समृद्धी ते सांगितलेले आहे. काय सांगितलं समृद्धीमध्ये? आत्मज्ञाना वाचून केवळ जप तप कर्माधिकाच्या योगाने मोक्ष मिळत नाही, कारण ती कर्मे अंतकरण शुद्धीची साधने आहेत. तर मग आता हे असा प्रश्न कोणी करेल की हे महाराज म्हणतात की ज्ञानानं मोक्ष काहीच करायचं नाही म्हणतात, जप करायचा नाही का, तप करायचं नाही का, तीर्थयात्रा करायचं नाही का, चारधामला जायचं नाही का, देव पूजायचे नाहीत का वगैरे असं प्रश्न करेल कोणी. तर त्यांना असं उत्तर आहे की हेच अगोदर केलेलं असतं आणि ते केल्याच्या नंतर त्याचं फळ आहे फक्त अंतकरण शुद्धी. तुम्ही तीर्थयात्रेला जा, जप करा, तप करा, चारधाम करा, त्रिवेणी संगम करा, यानं काय होतं? अंतकरण शुद्धी होते. आणि अंतकरण शुद्धीच्या नंतर हा ज्ञानाचा विषय आहे. पण ज्या अर्थी दैवयोगाने आपल्याला हा ज्ञानाचं जे आपल्याला मिळालेलं आहे तर ते तर दैवयोगाने आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे किंवा ज्ञान आपल्याला ऐकायला मिळत आहे, श्रवण मनन निध्यासन ऐकायला भेटतंय, त्या अर्थी तुम्ही मुमुक्षु आहात, अधिकारी आहात असं गृहीत धरूनच हा ग्रंथ शिकवला जातोय. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही येत नाही अशातल्या प्रकारानं शिकवला जात नाही. आता कळणारे म्हणजे तुम्हीच, तुमचं स्वरूप आहे कळणार आणि त्या स्वरूपालाच कळत आहे. त्या स्वरूपाचं साधन आहे हा देह. मग या देहाच्या द्वारे, अंतकरणाच्या द्वारे, वृत्तीच्या द्वारे, मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे ते परमात्म स्वरूप आपल्याला जाणून घेता येतंय. ध्यानात ठेवा. कारण आत्मस्वरूपाला काही जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात त्या परमात्म्याला जाणीव नेणीव त्याला असण्याची जरुरी पडत नाही. आणि जाणीव नेणीव दिली ती तुमच्या आमच्या अंतकरणाला. आणि या अंतकरणाच्या जाणीवेतून, मनाच्या संकल्प विकल्पातून, बुद्धीचा निश्चय करून हे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मिळालेला नरदेह हे उत्तम साधन आहे, मनुष्य देह. आणि या मनुष्य देहानं आपल्याला त्या परमात्म्याचं स्वरूप कळून घ्यायचं आहे, हे ध्यानात घ्या. आणि त्याच्यामुळंच कळतं ह्या साधनाच्या द्वारे. आणि मग साधनाच्या द्वारे एकदा का परब्रह्माचं ज्ञान झालं तर साधन असो की नसो, साधन राहो की न राहो, काय आपल्याला त्या साधनाशी देणं घेणं नाही. परंतु मोक्षाचे साधन केवळ ज्ञानच आहे. ध्यानात ठेवा. इत्यादी ज्याप्रमाणे स्वयंपाक करावायचा असला तर काय काय लागतं त्याला? स्वयंपाक करायचा असेल तर त्याला लाकडे, भांडी, धान्य इत्यादी त्यांची जी केवळ साधने असतात तितक्याने स्वयंपाक सिद्ध व्हायचा नाही. तर स्वयंपाक करायचा असेल तर सर्व साहित्य गोळा केलं, पण तिथं जर तुम्ही अग्नी जर नाही नेला, अग्नी जर नसेल तर स्वयंपाक बनणार नाही. तसं मायबापा हो, तुम्ही सर्व सामग्री केली, रोज असणारा आपण कीर्तन केले, प्रवचन केले, पुराण वाचले, तीर्थधाम केले, चारधाम केले, त्रिवेणी संगम केलं,
पण ज्ञान नाही अंतःकरणाला कळून घेतलं तर आपल्याला मोक्ष होत नाही. जसं स्वयंपाक करायचा असेल तर आपल्याला सर्व साहित्य आहे पण अग्नी नाही तर स्वयंपाक सिद्ध होत नाही. तसं हे सर्व केलं पण भगवान परमात्माचं ज्ञान नाही समजून घेतलं तर आपण मुक्त होत नाहीत. आपल्याला बार बार जन्म मरण येतं. आणि ह्या जगामध्ये अशी एक सिस्टीम आहे की जो अनन्य शरण त्या परमात्म्याला जाईल, त्याचं नामचिंतन करेल तर त्याच्याच फक्त इच्छा वासना मरतात, दुसऱ्याच्या मरत नाहीत. मायबापा ध्यानात ठेवा. म्हणून त्या भगवान परमात्माचं स्मरण करणारा जो कोणी असेल तर त्याला इच्छाच राहत नाहीत. मायबापा त्याच्या इच्छा म्हणजे त्याला हे सर्व कळतं की या जडामध्ये आनंद नाही, परमात्म्याचा आनंद आहे. आणि मग त्या परमात्म्याचा आनंद असताना सुद्धा आपण जडाचा आनंद आपला म्हणतो. आपण जडाचा आनंद म्हणजे विषयाचा आनंद आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध हे जडाचा आनंद असताना आपण तो आपलाच आनंद आहे म्हणून आपण बसलो म्हणून तर जन्म मरण चुकत नाही. पण या जडाचा आनंद आहे तो त्या परमात्मा स्वरूपामुळे कळतोय. आणि निखळ आनंद म्हणजे संकल्प विकल्प वाचून जो आनंद असतो आणि तो परमात्म्याचा आनंद तो आपल्याला प्राप्त करून घेता येतो. म्हणून असणारा जर ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही, त्यासाठी काय करा म्हणतात तर तुमचे स्वतःचे रूप तुम्ही अगोदर ओळखा. याप्रमाणे चौपाईच्या प्रवर्धात ज्ञानाच्या योगाने जन्ममरणात दुःखाची निवृत्ती होते असे सांगितलेले आहे. ते श्रुती समर्थीतल्या प्रमाणावरून अगदी यथार्थ आहे. निरूपण करून आता पुढे उतरतात. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जन्मादी दुःखाची कारणे जी पापादी कर्मे त्यांची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशावर विश्वास ठेवावा अशाविषयी निरूपण केलेले आहे. ते असे म्हणले, तारा जन्म मरण कागळ फाटे इत्यादी म्हणजे तुम्हाला जन्म मरण देणारी जी लढपत्रिका तिच्या चिंध्या चिंध्या होतील. याचा स्पष्ट अर्थ इतकाच की जर तुम्ही सद्गुरूच्या उपदेशावर विश्वास ठेवला तर तुम्हाला जन्म मरण देणारी तुमची लढपत्रिका आहे तिचे तुकडे तुकडे होऊन तुम्हाला पुन्हा जन्म मरण दुःख होणार नाही. म्हणून शिष्यानं प्रश्न केलाय, गुरु महाराज आपण जन्ममरणाची लढपत्रिका म्हणतात, तिचा अर्थ काय बरे? तर हा दृष्टांत आपण उद्याच्याला घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके